गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्कृपा मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा। रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय 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 राम कृष्ण जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी जय हो सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी मन विठ्ठले आवडे बहुत सुकृताची जोडी मन विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी मन विठ्ठले आवडी बहुत सुकृताची जोडी मन विठ्ठले आवडी तो
विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर उमादेवी 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर वापर उमादेवी सर्व सुखाचे आगर वापर उमादेवी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा येरवाऊ गा पसारा येरवाऊ गा पसारा एरवाऊ गा पसारा एरवाऊ गा पसारा एरवाऊ गा पसारा एरवाऊ गा पसारा टाकूनी पडते रांडा पोरे टाकुनी पडते राणा पोरे टाकूनी पडते रांडा पोरे टाकुनी पडते राणा पोरे अंती होती पाट मोरे अंती होती पाट अति होती पाठ मोरे अति होती पाठ मोरे अति होती पाठ मोरे अति होती पाठ मोरे अवघे सुखाचे सांगाती अवघे सुखाचे संगाती अवघे सुखाचे सांगाती अवघे सुखाचे संगाती कोणी कामानये अंती कोणी कामानये कोणी कामाये अंती कोणी कामाये अंती कोणी कामाये अंती कोणी कामाये अंती टाकूनी पडती रांडा पोरे टाकुनी पडती राणा पोरे टाकूनी पडती रांडा पोरे टाकुनी पडती राणा पोरे अंती होती पाट मोरे अंती होती पाट मोरे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे सोखा मने भजित पोर तुका मने भजित कोण सोखा मने भजित पोर तुका मने भजित कोण माझे माझे म्हणती घर माझे माझे म्हणती घर माझे माझे म्हणते घर माझे माझे म्हणते घर माझे माझे म्हणते घर माझे माझे म्हणते घर टाकूनी पडती रांडा पोरे टाकुनी पडते राणा मोरे टाकूनी पडती रांडा पोरे टाकुनी पडती राणा मोरे अंती होती पाट मोरे
जय जय गोपाल गोपाल जय जय गोपाल गोपाल जय जय गोपाल गोपाल जय जय गोपाल तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा शाता दोरा तुटला शाता दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा हेरवाऊगा पसारा हेरवाऊगा पसारा टाकून पडती राडा पोरे टाकून पडती राडा पोरे हेरवाऊगा पसारा हेरवाऊगा पसारा टाकून पडती रांडा पोरे टाकून पडती रांडा पोरे ए तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा येरवाऊगा पसारा येरवाऊगा पसारा टाकून पडती रांडा पोरे टाकून पडती रांडा पोरे हेरवाऊगा पसारा हेरवाऊगा पसारा टाकून पडती रांडा पोरे टाकून पडती रांडा पोरे हल्दी होती पाठी मोरे हल्दी होती पाठी मोरे सरे ग
होती पाठी मोरे रे अंते होती पाठी मोरे होती पाठी मोरे अलती होती पाठी मोरे पाठी मोरे पाठी मोरे पडती राडा पोरे अंती होती पाठी मोरे आडा अंती होती पाठी मोरे अंती होती पाठी मोरे अंती होती पाठी मोरे टाकून पडती राडा पोरे टाकून पडती राडा पोरे राडा पोरे राडा विठ्ठला बोला बोला विठ्ठला आवाज आवाज कुंडली कवरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान दत्तात्रेय भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव जगत गुरु तुकाराम महाराज संत शिरोमणी सावता बाबा मोठे बाबा नथू सिंह बाबा कृष्णाजी माऊली महाराज श्रीपाद बाबा जय गुरुदेव भगवान
मैया की नर्मदा मैया की नर्मदा मैया की नर्मदा मैया की आदि शक्ति मुक्ताबाई की गाड़ी गाड़ी वाह वाह ऑर्गन मास्टर बहुत बढ़िया वाह वाह नर्मदा मैया की जय गुरुदेव भगवान बाबा जी का कहना है शाकाहारी नर्मदा आदि शक्ति मुक्ताबाई तुटला आयुष्याचा दोरा येर वाहुगा पसारा टाको अंती होती पाट मोरे सुखा म्हणे भजितो घोर माझे माझे म्हणती घर टाको पडती राणा पोरे अंती होती पाट मोरे विठ्ठल कुंडली को वरदा गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान दत्तात्रेय भगवान जय गुरुदेव भगवान नर्मदा मैया आदि शक्ति मुक्ताबाई की येर वाहुगा पसारा टाको निपडती रांडा पोरे अंती होती पाट मोहरे सुग्रीव मित्रं परम पवित्रं सीता कलत्रं नोमेदगात्रं कारुण्य पात्रं शतपात्र नेत्रं श्रीरामचंद्रं सततं नमामि मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वान्दर्युद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन पुकार पवन
विनती वारंवार पवनसुत विनती वारंवार हे दुःख भांजन मारुती नंदन हे दुःख भांजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवनसुत विनती वारंवार पवनसुत विनती वारंवार महायोग पीठे तटे भीमरत्यम महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय धातुमनन्द्रयम समागत्य तिष्ठम तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन गजानन बाबा की जय ओ पांडुरंग करू गजानन बाबा की जय पांडुरंग करू प्रथम नमन स्वामी समर्थ की जय शंकर भगवान की जय दुसर चरण संताची दुसर चरण संताची दुसर चरण संताची दुसर चरण संताची त्यांच्या कृपादाने करते विस्तारू मोठे बाबा की जय त्यांच्या कृपादाने करते विस्तारू नतु सिंह बाबा की जय पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमच्या अनुग्रहाला धलो पावन झालो चराचरी सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो काकुडती तुझ लागे आपल्या बाळाशी धरी आता हाती न करी फजी तिच्या नामाची असो नसो भाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडी पंढरी राया कृपा दृष्टी पाहे मजकडी पंढरी राया सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा 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 सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अवेरो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावे अवेरो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अभेरू श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा तुटला आयुष्याचा दोरा येरवाऊगा पसारा टाकोनी पडती रांडा पोरे अंती होती पाट मोरे
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग विश्वाला आधाराची गवसणी घालत असताना न्यायनीतीचा धर्म बुडत चालत असताना मृत्यू सार पटवण्याचा मृत्यू अटळ आहे, मृत्यू भेटणार आहे, मृत्यूच्या जवळ जाणार आहेत, मृत्यू आपल्याला पार पाडणार आहे आणि सर्वांशी मैत्री केल्यानंतर सर्वांकडनं धोका प्राप्त होणार आहे, पण मैत्री मृत्यूशी केल्यानंतर तो आपल्याला कधी धोका देणार नाही असा मृत्यू सार पटवणारा ज्या महात्म्याचा अभंग आहे. 18 पगड जातीतल्या लोकांनी ज्या महात्म्याला एकेकाळी इंद्रायणीचा स्पर्श करू दिला नाही अशा महात्म्याचा अभंग आहे की ज्याच्या स्पर्शानं इंद्रायणी बाटली जात होती. अशा महात्म्याचा अभंग आहे की त्याला मंदिरापर्यंत पोचू सुद्धा दिलं जात नव्हतं. पण अशा महात्म्याने 5 फूट 6 इंच गोरान गोमटा नरद्याचं तत्व ओळखताना जगाच्या बाजारात विषय मांडत असताना आणि भक्तीचं चाच पेरत असताना ज्यांच्याकडे 36 वर्ष देव नांदला त्यांचा अभ्यास करत असताना देवानं समर्पक उत्तर दिलं होतं की मी ज्यांचं बोट धरून अध्यात्म करतोय, ज्यांच्या मार्गदर्शनानं मी अध्यात्माच्या वाटेवरती चालतोय, त्यांच्या घरचं उदाहरण देताना चोखोबारायांनी मृत्यूसार पटवताना मानवी जहाचं कल्याण होताना देव नांदवता येतो, देव घरी आणता येतो, देवावरती सत्ता राबवता येते असं बोलताना चोखोबाराय बोलले होते. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठ्यासी कैसे शिवू, उंबरठ्यासी कैसे शिवू त्यात आम्ही दीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही, पायरीची होऊ दंग, पायरीची होऊ दंग, पायरीची होऊ दंग, गाऊनी अभंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. ज्यांच्या घरी 36 वर्ष देवानं काम केलं, ज्यांच्याकडे 36 वर्ष देव नांदला त्यांचं उदाहरण घेताना नाथबाबा सांगतात. उंबरठ्यासी कैसे शिवू, उंबरठ्यासी कैसे शिवू त्यात आम्ही हीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. चंद्रभागेच्या पाण्याने, चंद्रभागेच्या पाण्याने, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाहू, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथांच्या घरी जो नांदला ना, नाथांच्या घरी जो टिकला, नाथांच्या घरी ज्यानं पाणी भरलं, त्या पांडुरंगावरती आमची प्रीत आहे, त्या पांडुरंगावरती आमची रीत आहे, आमचं तत्व आहे आणि त्या पांडुरंगाच्या प्रीता चोखोबरायांचा अभंग आहे. अभंग मृत्यू सार पटवणार आहे. चोखोबराय सांगतात 5 फूट 6 इंच गोरान गोमटा असा नरदेव भेटल्यानंतर
तुम्ही कितीही आयुष्य जपा राजे हो, पण एक दिवस तुमचा आयुष्याचा दोरा तुटणार आहे. तुम्ही बंगल्यात राहा, तुम्ही पाहिजे रेल्वे स्टेशनवर झोपा, तुम्ही पोटभर जेवण करा, उपाशी झोपा, पण एक दिवस कागट आई नाही आहे. एक दिवस सर्वांचा आयुष्याचा दोरा तुटणार आहे. पण दादांनो, माझ्या ताईंनो, सुंदर अभंग आहे, मृत्यूसार पटवणारा अभंग आहे. तुम्ही कष्ट करून वैभव उभं करणारी माणसं आहेत. आम्हाला लई लांबून बोलवलेलं आहे. चोखोबरायांचा अभंग आहे ना, अभंगाची रूपरेषा अशी आहे की केवढाही वैभव उभं करा, केवढाही पसारा मोठा उभं करा, पण एक दिवस जायचंय. तुटला आयुष्याचा दोरा, भल्या भल्यांचा आयुष्याचा दोरा तुटला, इथं सांगता येणार नाही. कोणी अमरचा पाटा घेऊन आलं नाही. सर्वजण मैत्री करणार आहेत मृत्यूशी. आपण जाणार आहोत, मृत्यूच्या काळाच्या तोंडात जाणार आहोत. पण जाताना आपलं सुंदर असं नरदेह, सुंदर असं जीवन आहे. आयुष्याची माड जपता 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 माणुसकीची मोती जगत चाला, माणुसकीची मोती पोवडत चाला, माणुसकी साठवत चाला. माणुसकी कामात येते, पैसा हा निमित्त आहे. आपल्या कोणत्याच स्मशानभूमीवरती, कोणाच्याच स्मशानभूमीच्या शेवटच्या काळाला जोही माणूस स्मशानभूमीपर्यंत गेला, कोणाची इस्टेट तिथं चिपकवली गेली नाही, कोणाचा सातबारा चिपकवला गेला नाही, कोणाचा बँक बॅलन्स तिथं लावला गेला नाही. पण तुम्हाला सांगू का, पैसा कमवता कमवता, इस्टेट्स कमवता कमवता, ज्या माणसाने जगाच्या बाजारात माणसं कमवली, माणुसकी कमवली ना, त्याच्या उत्तर कार्याला, त्याच्या दसवल्यात, त्याच्या प्रथम पुण्यतिथीला, त्याच्या स्मशानभूमीच्या शेवटच्या निरोपाला माणसांची गर्दी ज्यावेळेस होते ना, त्यावेळेस समजतं याचा आयुष्याचा दोरा गोड होता, याला माणसांच्या जगात जगता आलं. दुसरं काहीच नाही. आणि ज्याला माणसांच्या जगात जगता आलं, तुम्ही कोणत्याही कॉलनीत फिरा, कोणत्याही परिसरात फिरा, काय कोणी आपली इस्टेट पाहून आपल्याला रामराम घालत नाही. आपल्याजवळ किती प्लॉट आहेत, किती बंगले आहेत म्हणून कोणी रामराम घालत नाही. अरे, तुमची परिस्थिती पाहून तुम्हाला कोणी उजरे मुजरे घालणार नाहीत. पण तुम्ही गाव सोडून या सुरत शहरामध्ये आपलं अधिराज्य गाजवत असताना पैशाला जेवढं प्राधान्य दिलं, तेवढं माणुसकीलाही देता देता तुम्ही कोणत्याही एरियात गेलात ना, न ओळखणारा माणूसही तुम्हाला ज्या दिवशी रामराम घालतो ना, त्या दिवशी समजून जावं आपल्याला माणूस म्हणून जगता आलं. आणि हे जगण्यासाठी फक्त आयुष्य झोपावं लागतं हो. हे जगण्यासाठी आयुष्य सांभाळावं लागतं हो. आयुष्य सुंदर आहे, आयुष्य गोड आहे, आयुष्य समर्पक आहे. पण याला समजून घ्या. जर आयुष्य कळलं नाही ना, 5 फूट साईंचं गोरान गोमटा नरदेह जर वाया गेला ना, तुम्ही केवढ्याही मोठ्या पसाऱ्यात राहा, केवढ्याही मोठ्या वैभवात राहा, तुटला आयुष्याचा दोरा हेर वाहू गा पसारा. ज्याच्या घरात ज्ञानोबरायांचा फोटो आहे, ज्याच्या घरात पांडुरंगाचा फोटो आहे, ज्याच्या घरात आपल्या सद्गुरूंचा फोटो आहे, ज्याच्या घरात वारकरी विचार आहेत, तिथल्या लेकरांकडनं अपेक्षा ठेवा. लेकरं सेवा करतीलच, पण एक लक्षात ठेवा, आपला 35 लाखाचा बंगला असेल आणि त्याच्यात जर आपला सद्गुरूचा फोटो नसेल, आपली लाख रुपयाची प्रॉपर्टी असेल, पण आपल्या घरामध्ये ज्ञानोबा तुकोबरांचा फोटो नसेल, आपल्या वैभवामध्ये कितीही मोठापण असेल, पण घरामध्ये पहिल्या रूम मध्ये, आपल्या वस्त्रीमध्ये मायबापांची सेवा नसेल, तर एक लक्षात ठेवा, ज्या घरात मायबापांची सेवा नाही, ज्या घरात माता पित्यांची सेवा नाही, ज्या घरामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय नाही, ज्या घरामध्ये सद्गुरूचं वातावरण नाही, असं वातावरण ज्या दिवशी पोरं आपल्या घरातली पाहतात ना, ते आपल्या मृत्यूच्या काळात आपल्याला उत्तर देतात, टाकोनी पडती रांडा पोरे, अंती होती पाठ मोहरे, जे वडील करती तया नाव धर्म ठेविती. तुम्ही जसं वागाल ना, तसं तुमच्या पारड्यात पडणार आहे. तुम्ही सासू सुनांची चांगली मैत्री होत असेल तर अंदाज करावा की पुढे येणाऱ्या काळात आपली सुद्धा सून आपल्याशी मैत्री करेलच. पण येणाऱ्या काळात, चालू असलेल्या वर्तमान काळात जर घरामध्ये सासू सुनांचा टाळ नसेल, तर येणारी पिढी सुद्धा आपल्याला उत्तर देणार आहे, ती सुद्धा टाळमेळ ठेवणार नाही. सोपी रीत नाही आहे. संसार सारख्या कुरुक्षेत्रात जगत असताना, पैसा सांभाळताना, नातीगोती सांभाळताना, कुटुंब सांभाळताना, ज्यांच्यासाठी हाय उपवास करावी, ज्यांच्यासाठी रात्रंपाठ कष्ट करावं ना, ती लोक एक दिवस आपल्याला
जेव्हा आकाडी लावतात ना, जेव्हा आपल्याला पेटवतात ना, तेव्हा अंतिम स्थिती अशी असते. तुम्हाला सांगू का, जे घर सांभाळण्यासाठी तुम्ही रात्रंपाठ ड्युट्या केल्या, जे घर सांभाळण्यासाठी तुम्ही एक टाइम जेवलात, ऐका ना, त्याच घरामध्ये तुमचं कमवणं बंद झालं, त्या घरामध्ये तुमचं पैसा आणणं बंद झालं, त्या घरामध्ये तुमची किंमत कमी होते आणि शेवटी तुम्हाला फक्त एकच सर्टिफिकेट भेटतं, टाकोनी पडती रांडा पोरे, अंती होती पाठ मोहरे. सर्व विषय भंगून जातो. पण जगाच्या बाजारात एक लक्षात ठेवा, विठाला जगाच्या बाजारात स्वार्थी लोकांचा पिंड आहे. जर कमवलं ना गोड लागतं. या जमान्यात आपल्याकडे पैसा राहिला तर किंमत आहे. माणुसकी सोबत पैसाही पाहिजे, जोडून या धन. उत्तम व्यवहार आहे, उदास विचार हेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची भोगेल जीवखानी. महाराज इथं पाहिजे. ओ, जीवन जगताना आपल्याजवळ जर पैसा नसला ना, आपली जवळची लोक सुद्धा आपल्याला किंमत देत नाही. पैसा नका राहू द्या. अहो, इथं तुम्ही सर्व माता मावल्या बसलेत, भाऊ दादा बसलेत, कशासाठी इथपर्यंत आलोत आपण? सुरत सारख्या सिटीमध्ये का आलो? अरे, पोटाची भूक आणि पदरी पडलेल्या गरिबीने इथपर्यंत आणलं आपल्याला. नाही तर काय आपल्याला गाव सोडायची हौस होती? काय आपल्या प्रांतात कमी होतं? पण तिकडे निसर्ग कोपतो, तिकडे उत्पन्न घटतंय, म्हणून इकडे काहीतरी कुटुंबाची आज भोगण्यासाठी इकडे आलो. पण ऐका ना, ज्यांनी शून्यापासून विश्व उभं केलं, ज्यांनी इथं घरं घेतली, प्लॉट घेतली, सर्व काही केलं, पण एक सांगू का दादा तुम्हाला, तुमच्याकडे काहीतरी आहे म्हणून तुम्हाला समाजात किंमत आहे, समाजात तुम्हाला काहीतरी डिमॅन्ड आहे. नाही तर तुम्हाला एक सांगतो, इथं आपल्याजवळ काही नसलं का, रक्ताची नाती सुद्धा ओळख देत नाही, रक्ताची नाती सुद्धा आपल्याकडे पाठ फिरवतात. मग कोणाकोणावरती रुसालतो? काय अस्तित्व आहे इथं? अरे, ज्यांच्यासाठी रात्र पहाट करावी ती मंडळी सुद्धा आपल्याला शेवटचा रिझल्ट देते. पैसा कमवला बापाने तर गोड लागतो बाप. आई कामाला जात असेल तर सुनेला गोड लागते. जगाची रीत आहे. इथं एवढ्या सासवा बसल्या आहेत, इथं एवढे मुलं बसलेले आहेत. अरे, माणसाची किंमत घरातल्या गुराढोरापेक्षा कमी झाली. गोठ्यातलं ढोर कोणतं गोड लागतं? जे दूध देतं ना ते गोड लागतं. गोठ्यातलं ढोर दूध देतं, मालक त्याला दोनदा ढेप ठेवतो, चारदा चारा टाकतो, ऊन वारा पाण्याची सर्व्हिस करतो. कारण का? ते दूध देतं ना. मला सांगा, घरात कोणत्या म्हाताऱ्याची किंमत राहील? ज्यापा डबल येतो, जनपा आडा देवढा पैसा रचेल तो. हो, सोपी नाही ना रे. हो, ज्याच्याजवळ पैसा आहे, जो मुलाला सांगतो वय रे बाजार करलाय, तो म्हातारा गोड लागी. ज्या म्हाताराने हात मेन बट सोड दिन, ज्याचा काहीच राही नाही, त्याचं तोंड द्या का तुम्ही असं खोबरान वाटीन ग तू. जगता बी येत नाही, मरता बी येत नाही, रडता बी येत नाही, हसता बी येत नाही. कारण का? पैसा शिकवतो ना महाराज. पैसा तेरी बड़ी करामत, दुनिया गुम हो जाती है. पैसा हो तो बीबी रानी, पैसा हो तो मिले जवान, इस दुनिया में पैसा हो तो जन्नत भी मिल जाती है. पैसा तेरी बड़ी करामत, दुनिया दौड़े आती है. पैसा राहू द्या, शेमड्या माणसाला सुद्धा किंमत. जवारी चाले धंदा, जवारी चाले धंदा, जवारी चाले धंदा, जवारी चाले धंदा. तोवरी म्हणती दादा, तोवरी म्हणती दादा, जवारी चाले धंदा, जवारी चाले धंदा. तोवरी म्हणती दादा, तोवरी म्हणती दादा, जवारी चाले धंदा, जवारी चाले धंदा. गोड प्रमाण दिलं बाबांनी. जोवरी चाले धंदा, तोवरी म्हणे बहीण भावाले दादा. त्याशिवाय नाही कोणी म्हणत दादा. हो, जोपर्यंत चालतं ना तोपर्यंतच. इथं एवढे माणसं बसलेत, ज्या म्हाताऱ्याच्या हातात सत्ता आहे ना त्याला किंमत आहे. याच्यापेक्षा सांगू का तुम्हाला अजून? ज्या म्हाताऱ्याला पेन्शन आहे ना त्याचा चेहरा पहा तुम्ही. ज्याला पेन्शन आहे ना
त्याला सकाळी सुना पण विचारतात, पप्पा तुम्हाला चहा देऊ का बिस्किट देऊ? 9 वाजता सुद्धा विचारतात, पप्पा तुम्हाला बिस्किट आणि रवा असा कालवून देऊ का डेपो कालवून देऊ? का? पैसा आहे ना महाराज, पैसा आहे ना, त्याच्यामुळे चालतं ना. हो, पैशाशिवाय काही चालत. आता एवढ्या इथं सासवा बसल्यात ना, एवढ्या आज अरे काय जगताना आनंद तर घ्या. घरात आपल्याजवळ पैसा राहिला ना बाबा तर किंमत आहे, नाही तर टाकोनी पडती रांडा पोरे अंती होती पाठ मोहरे. चोखोबराय सांगतात ही सर्व नातं गोत हा पसारा फजितखोरांचा आहे. चोखा म्हणे फजितखोर माझे माझे म्हणती घर. अहो आपलीच मंडळी आपल्याला धोका देत नाही आणि आपल्याला मृत्यूकडे जाण्याच्या अगोदर मृत्यू सार पटवताना माणुसकीचा दोरा झोपताना एवढंच करा, तुटला आयुष्याचा दोरा येर वाहू गा पसारा. आयुष्याचा दोरा कडायचा असेल तर सद्गुरूंकडे जा आणि आपल्या मुखातनं एवढा शब्द बाहेर पडू द्या, मस्त काही पाया मस्त मस्त या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी संतांच्या. मस्तक माझे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक माझे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक आहे पायावर या वारकरी संतांच्या सलावादाप्रमाणे चालत असलेला हा पुण्यतिथीचा सोहळा, ज्यांची द्वितीय पुण्यतिथी आहे. द्वितीय पुण्यतिथीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या सुरत सारख्या नगरीमध्ये कष्ट करून आपलं वैभव ज्या सिरसाट परिवारानं जोडलं महाराज, गावात राहिल्यानंतर कितीही मोठं वैभव उभं केलं तर ते गाव आहे, तिथल्या वैभवाला वेगळा ओलावा आहे. पण सुरत सारख्या सिटीमध्ये येऊन आपलं विश्व उभं करणं, आपल्या मुलांना गुन्ह्या गोविंदाचं वळण लावणं, जास्त काही नाही. आपल्याला राहण्यापुरतं घर जरी बांधलं गेलं सुरत सारख्या सिटीमध्ये तरी आयुष्याची कमाई केली जाते. इथं डोकं घालायला घर राहिलं, जेवण करायला बसायला जागा राहिली तर आपल्याकडची 10 एकर जमीन घेतली जाईल एवढं एका घरात पैसा अटकावा लागतो. पण ज्या सिरसाट परिवारातील अतिशय गोड व्यक्तिमत्वाने 1-1 रुपया जमून कष्टाची चाहूल घेता घेता अतिशय सुंदर असं कुटुंब झोपत असताना, मुलांना चांगल्या पद्धतीने वळण लावत असताना, ज्यांचं द्वितीय पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे वैकुंठवासी कैलासवासी उखरडू आधार सिरसाट. उखरडू दादांचं 2 वर्षापूर्वी जाणं झाल्यानंतर चिरंजीवांनी हट्टहास केला, त्यांच्या धर्मपत्नीने हट्टहास केल्यानंतर त्यांचे दोघंही चिरंजीव आदरणीय दीपकदादा उखरडू सिरसाट हे मोठे चिरंजीव आणि लहान चिरंजीव स्वप्नील उखरडू सिरसाट. दीपक दादाने आणि स्वप्नील दादाने वडिलांच्या ऋणातनं मुक्त होण्यासाठी आज जो कार्यक्रम केला आहे आदर्शयुक्त कार्यक्रम आहे. माणसाने मरायला पाहिजे, मरतच माणूस, वाचत नाही. पण आपण मृत्यूकडे जात असताना आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले का शहरात सुद्धा आपली पोरं पुण्यतिथी करू शकतात, हे ज्वलंत उदाहरण या सिरसाट परिवारातल्या उखरडू दादांनी देऊन दिलं. धावपळीच्या कालखंडात माय जेवली का बाप जेवला का हे विचारायला टाइम नाहीये. धावपळीच्या कालखंडात आपल्या पोरांच्या डोक्यावर हात फिरवायला टाइम नाहीये. पण एवढ्याही कलियुगाच्या काळात जर हा दीपक दादा आणि स्वप्नील दादा बापाचं उत्तर द्वितीय पुण्यतिथीचा कार्यक्रम करत असेल तर मी तरी म्हणेल या आईवडिलांबद्दल एकच सांगेल, आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पितात याची, धन्य माता पिता तयाचिया. कुणी कन्या तयाचिया, ओ धन्य माता पिता तयाचिया. कुणी कन्या पुत्र तुझे सात्विक. आपुली आई
आपुलिया हिता सदागता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया आपुलिया हिता सदागता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची या ते माता पिता धन्य धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे आले उपकारासाठी घर जा वैकुंठी धन्य मानेल मी फार मोठं पुण्य असेल त्या उखरडू बाबांचं की शहरात राबणाऱ्या पोरांना सुद्धा चांगले संस्कार दिल्यानंतर उत्तर कार्याचा त्यांचा द्वितीय पुण्यतिथीचा कार्यक्रम आनंदाने साजरीकरण करत असताना एवढा मोठा जनसमूह जर कीर्तनाला येत असेल ना तर या उखरडू बाबांचं वागणं चांगलं असेल आणि त्या वागण्याला स्वप्नील आणि दीपकने कधी गालबोट लागू दिला नसेल म्हणून हा जनसमूह इथपर्यंत आलाय. सहज नाही महाराज. शहरामध्ये माणुसकी टाकत असताना ज्या वेळेस मी इथं उभा राहिलो प्रत्येकाला स्वप्नील सांगत होता पुढे सरका कारण त्याला माहिती होतं आमच्या क्रेडिटीवर आमच्या प्रेमापोटी मंडळी येणार हो. आणि दादा जर तुम्ही एवढा मैफिलात एवढ्या शहरी विभागात एवढं प्रेम टाकलंय तर आज निश्चित तुमच्या बापाला स्वर्गात चांगली जागा भेटेल महाराज. कारण बाप तुमचा देवाच्या कानात सांगेल कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. चांगली एक प्रतिभामय शक्ती बाप देवाच्या कानात सांगेल की माझा संसार करताना मी माझ्या कर्माला प्राधान्य दिलं, माझा आयुष्याचा दोरा जपताना मी माणुसकीला प्राधान्य दिलं, मी संसाराची पंढरपूरची नगरी करताना माझ्या मुलांना ज्ञानोबा तुकोबरांचं तत्व शिकवलं. आज माझी पोरं माझ्यासाठी ज्ञानोबा तुकोबरांचा गजर करत असतील तर मी स्वतःला एकच म्हणेल ओ भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. आज त्या रघुनंदनाच्या कानात सुद्धा स्वप्नील आणि दीपकचा निरोप आज तुमचे वडील मन भरून आनंदाने सांगत असतील. मी त्या शोभाताईंचं सुद्धा मन भरून कौतुक करतो की शहरी विभागात आपल्या लेकरांना जोपासून इथपर्यंतची संसाराची घडी बसवत असताना 2 वर्षापासून पती गेल्यानंतरचं दुःख त्या मायमाऊलीनं भोगलं आहे, सोसलं आहे. आदरणीय त्या शोभाताईंचे सुद्धा मन भरून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला दीपक दादाने आणि स्वप्नील दादाने ज्या तत्वाने बोलवलं, सनिया कंदमध्ये कार्यक्रम चालत असताना आदरणीय परमपूजनीय स्वप्नील आमचे ज्यांच्या सोबत आले आदरणीय आमचे काकासाहेब गिरडकर, सुनील बाबूराव पाटील. आता सुनील काकांच्या सोबत आमचे स्वप्नील दादा आल्यानंतर तिथं तो कार्यक्रम पाहिल्यानंतर मनात एक इच्छा झाली की आम्ही बापाच्या ऋणातनं काहीतरी करायला पाहिजे म्हणून 4-5 महिन्यापूर्वीची ही तारीख दिलेली. आज ही गटिका कुठेतरी मागे पुढे होत असताना स्थिर करत असताना मी त्या सुनील बाबूराव पाटील गिरडकर आमचे काकासाहेब त्यांचे सुद्धा आभार मानेल. आदरणीय आमचे प्रवीण बाबूराव पाटील आमचे काकासाहेब दोघंही काकांचे आभार मानत असताना याच कॉलनीत या परिसरात आमचे बाबा सुद्धा राहतात दत्तू सोनजी पाटील आणि त्यांचे चिरंजीव नरेंद्र दत्तू पाटील याही पाटील परिवाराचे गिरडकर परिवाराचे आभार व्यक्त करत असताना या कार्यक्रमाला आज उखरडू बाबांचं निमित्त असेल. दीपक आणि स्वप्नीलने केलेल्या या कार्यक्रमाला संपूर्ण सुरत नगरीतील भजनी मंडळ उपस्थित आहेत, अर्गोन मास्टर आहेत, त्याचबरोबर विनेकरी आहेत, नितीन दादा आहेत. सर्व भजनी मंडळ तोला मोलाचं आहे, हिऱ्या मोत्यासारखं आहे. मला वाटतं तुमच्या भजनी मंडळाचं नाव आहे का? रामकृष्ण हरी भजनी मंडळातले सर्व सभासद हजर आहेत. सर्वांचे आभार व्यक्त करताना या ठिकाणी मृदुंग मणी आदरणीय माझे लहान गुरुबंधू, आदरणीय माझा श्वास, माझा प्राण, माझा कंठातला स्वाभिमान आदरणीय आमचे गजाननजी महाराज स्वतः उपस्थित आहेत, नर्मदा मैया सेवक आहेत, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. साऊंडही चांगला आहे, सुंदर आहे. जागेच्या अभावी सेटलमेंट करताना थोडा जरी तुला त्रास होत असेल, या आजूबाजूला असा कोकाई राहणार त्यांना आमले बी उमजीनी राहणं अहो, पण तरी तुझी चांगली सेटिंग आहे, तुझे सुद्धा आभार मानतो. आदरणीय ऑर्गनवाले दादा तुम्ही अतिशय सुंदर वाजतात. जसं जसं कार्यक्रमाचा लोलेज बदलेल शिवरंजनीची पकड करत राहा. सर्व मंडळी बाबा तुमचे सुद्धा आभार. ज्यांनी आम्हाला दिवसभर गाडी चालवून इथपर्यंत आणले आदरणीय आमचे SK बाबा त्यांचे सुद्धा आभार. आज या कार्यक्रमाला सर्वात तोलामोलाची उपस्थिती जर असेल तर या महाराष्ट्राच्या बाहेर वारकरी संप्रदायाचं युट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी अतिशय ओल्यावाचं काम केलंय आदरणीय आमचे राकेश भाऊ आणि राकेश भाऊंचं जे युट्यूब चॅनल आहे अतिशय सुंदर नाव आहे गजर कीर्तनाचा, बरोबर ना राकेश भाऊ? गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटा अतिशय चांगली
मोठ्या मोठ्या वक्त्यांचे कार्यक्रम आहेत, अतिशय सुंदर आहेत आणि माणूस सरळ आहे, साधा आहे, गोड आहे. गुजरात सारख्या सिटीमध्ये वारकरी संप्रदायाचं कार्य अतिशय चांगलं करतोय. मी आदरणीय आमचे राकेश भाऊ गजर कीर्तनाचा यूट्यूब चॅनलचे मालक यांचे सुद्धा आभार मानतो. जसं गुजरात सिटीमध्ये गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलची मोठी छाप आहे, तसं महाराष्ट्राच्या मातीत आणि खानदेशाच्या मातीत आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक सुद्धा इथपर्यंत आलेले आहेत. उद्या 6 वाजेनंतर तुम्हाला हे दोघंही कीर्तन तुम्हाला यूट्यूबला हातातल्या मोबाईलला पाहता येतील अशी योजना या उखरडू बाबांच्या दोघं चिरंजीवांनी करत असताना लोकांना एक यूट्यूबवाला भेटत नाही, पण हे स्वप्नील दादाचं दीपक दादाचं प्रेम आहे की एवढी भजनी मंडळ ही सुरत सारख्या सिटीमध्ये अवेलेबल करणं, एवढा साऊंडही एवढे यूट्यूबवालेही बोलवणं आणि एवढा लांबचा कीर्तनकार बोलून त्याचा हट्टहास पूर्ण करणं एवढी सोपी गोष्ट नाही. पण सर्वांचे आभार मानता मानता जर कोणाचं नाव राहिलं असेल तर मी एवढंच म्हणेल, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. ओ परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. म्हणे माझा गडो त्याची सेवा, म्हणे गडो त्यांची सेवा. म्हणे माझा गडो त्याची सेवा. हो तुका म्हणे मद घडो त्यांची सेवा. परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. मी अभंग घेतला चोखोबरायांचा. अभंगाचा ओलावा सुंदर आहे. तुटला आयुष्याचा दोरा येर वाहुगा पसारा. चोखोबराय सांगतात, अरे भल्या भल्यांना मृत्यू येणार आहे. येथे इथं सर्वांना मृत्यू येणार आहे. इथं काय आहे माहितीये का? संसार करायला भले भले आले आणि संसार करणारे चालले गेले. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नाथू पंतू तोही तैसा झाला. महाराज इथं सर्वच जण गेले. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. भले भले संसार करायला आले महाराज, पण सर्वांनी सांगितलं येथे नाही उरो आले अवतार. येथे नाही गुरु आले अवतार. बोला येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार. रती मामार दिवा कीर्ती, हे रती पामार दिवा कीर्ती. येथे नाही गुरु आले अवतार, येथे नाही गुरु आले अवतार. ओ येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार. येथे नाही उरो आले अवतार, येरती पामर जीव किती. इथं किती जरी लोक मोठी मोठी जन्माला आली तर इथं उरले. अरे रावणासारखा माणूस इथं आला, 33 कोटी देवांना घाम फोडणारा होता, इंद्रचंद्र महेंद्राला काम लावणारा होता, गणपतीकडनं काम करायचा, वरुणकडनं कार्यक्रम करायचा. एवढा मोठा रावण ज्या दिवशी मेला त्या दिवशी मंडोधरी आईसाहेब सती जायला निघाल्या आणि नारदांनी विचारलं, आईसाहेब कुठं चालल्यात? ओ मंडोधरी आईसाहेबांनी असं दूर बोट दाखवलं की 33 कोटी देवांना घाम फोडणारा, इंद्रचंद्र महेंद्रावरती राज्य करणारा, 9 ग्रहांच्या मंडलीवरती पाय ठेवून बसणारा, हो ब्रह्मांड नायकाच्या कैलास पर्वतावरच्या महादेवाला घाम फोडणारा तो मृत्यूमुखी पडलेला आहे. तो पाय 33 कोटी देवतांमध्ये अधिराज्य करणारा रावण मेलाय. नारदांनी पाहिलं की ब्रह्मदेव त्यांच्या डहनावरती गौराने तुपाची पडी टाकत होते, पडत पडत गेले आणि ब्रह्मदेवांना नारदाने विचारलं, ब्रह्मदेवा
33 कोटी देवांना घाम फोडणारा अयोध्या नरेशला, अयोध्याचा युवराजाला, अयोध्याच्या रामाला लंकापर्यंत बोलवणारा एवढा मोठा रावण, त्याचा एवढा मोठा पसारा, हा मरू शकतो? एवढा मोठा वैभव आहे त्याचा, तो जाऊ शकतो? कीर्तन ऐकताना बुद्धीचा थोडासा कस लावा. आपला चष्मा भर कुठं लागत नाही, आपली 2 पोरं कुठं लागत नाही. 80,000 बायका आहेत, 1 लाख पोरं आहेत, 1.25 लाख नातू आहेत, सोन्याची लंका आहे. 33 कोटी देवांना घाम फोडायचा. ज्या शनिदेवाला सर्व घाबरतात त्याला उलट बांधायचा. ज्या रामाचं नाव घेऊन आपण तरले जातो त्या रामाला त्याच्या घरापर्यंत बोलवलं होतं. एवढा दिमागदार माणूस, एवढा बलाढ्य विचारवंत महापंडित महापराक्रमी, पण एवढा सुद्धा विद्वान महापंडित माणसाला सुद्धा मृत्यूच्या दारी जावं लागलं. एवढा मोठा पसारा सोडावा लागला. तेव्हा चोखोबाराय सांगतात, अरे रावणासारखा माणूस मरू शकतो, राम ज्याच्या पोटी जन्माला आला त्या दशरथाचा दोरा तुटू शकतो, कृष्ण ज्याच्या अंगणात खेळला हो त्या नंदबाबाचा आयुष्याचा दोरा तुटू शकतो, अरे कृष्ण ज्याच्या पोटी जन्माला आला त्या देवकीचा आयुष्याचा दोरा तुटू शकतो. मग आपल्या संसारात आपलाही आयुष्याचा दोरा तुटेल, पण तो तुटण्याच्या अगोदर केवढाही मोठा पसारा असेल त्याच्यावर भारी भरू नका. अभंगाच्या पहिल्या चरणात तुटला आयुष्याचा दोरा, तुटला